बॉलर नेम रोहित. रोहित विश्वकर्मा पहिला षटक हाताळताना मिळत आहेत मॅगीकडून. रोहित आचार्य सॉरी. आणि ते ड्रॉप खूप कमी टायमाला बघायला मिळतं आपल्याला. पांड्या यांच्याकडून कॅच सुटताना पण थोडेसे जखमी आहेत ते. आत्ताच मॅच स्टार्टच्या पहिले पायाला काच लागली आणि भरपूर असं त्यांचं रक्त पायातून गेलेलं आहे. तरीसुद्धा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ॲक्शनमध्ये पांड्या. स्ट्राईक एंडवरती धीरज वक्रतुंडकडून. एक अष्टपैलू असे खेळाडू धीरज आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत ते सागर. धावसंख्या झाली आहे ते 3. रोहित आचार्य अंबरनाथ एक्सप्रेस. आणि इथे थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. त्याचा पुरेपूर असा समाचार घेतलाय बॅट्समॅन धीरज सिंग यांनी. धावसंख्या झालेली आहे ती 10. पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहित आणि ब्लू स्टार टीमचे एक नावाजलेले असे खेळाडू धीरज. खूप दिवसांनी कमबॅक केलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी. ब्लॉक होलचा प्रयत्न पण एक रन जरूर भेटेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 11 वक्रतुंड या संघाची. राकेश दुसरं षटक घेऊन येत आहेत ते मॅग 11 कडून. राकेश आपल्या संघासाठी बघू कसे कमबॅक करतात ते संघाला. आणि सामना करतील धीरज. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे अनबॅलन्स झाले. निर्धाव चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे. ह्याच्यानंतर होणारा सामना जो विनर असेल तो खेळेल जिंजॉन या संघाबरोबर. बॅक टू बॅक डॉट बॉल्स. सुरेख गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय तो राकेश यांच्याकडून. आणि इथे सुरेख गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स राकेश यांच्याकडून. पॉवर प्लेचं सुरेख षटक आतापर्यंत त्यांनी हाताळले. शेवटचे 3 चेंडू आणि इथे स्लोवर 1 आणि सुंदर झेल.
नवीन फलंदाज बाबू. हॅलो. सुंदर शॉट, चांगला क्रिकेटिंग शॉट इथे पाहायला मिळाला आपल्याला. आणि इथे फुटबॉल ड्रिल्स दाखवताना मॅगी स्टंपच्या मागे एक धाव निश्चित भेटेल. 5 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केले आतापर्यंत राकेश यांनी. आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण डॉट झाले बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13-12. संकेत मोरे अजून एक अष्टपैलू खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3रं षटक हाताळताना संकेत मोरे. आणि ते चेंडू खोदून काढलेला आहे. अप्रतिम सुरेख झेल त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळते थँक्यू डीजे. नवीन फलंदाज देवा. याची पहिली जी मॅच झाली होती त्याचे मॅन ऑफ द मॅच आहे नॅनो जिंजॉनकडून. नॅनो तुम्हाला विनंती करेल मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय. आणि सुरेख गोलंदाजी. पूर्ण अष्टपैलू खेळाडूंचा भंडार आहे मॅग 11 या संघाकडे. धावसंख्या झालेली आहे ती 13. पहिल्या षटकांत धावा होते 11. आणि ते झाले फलंदाज क्लीन बोल्ड. नवीन फलंदाज ओमकार. वक्रतुंडचे संघमालक ओमकार. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी ते मी संजय राम यांना विनंती करेल. नॅनो यांना मॅन ऑफ द मॅच
द्यायचंय. खूपच सुंदर अशी अष्टपैलू खेळी आज केलेली आहे आणि अजून पुढेही ते चांगले खेळतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. हॅलो, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 14. अमीर चौथं षटक घेऊन पाहायला मिळते. अमीर वेगवान गोलंदाजी साठी प्रसिद्ध अमीर आणि ते पंचांचा निर्णय वाईड. दोन धावा चोरून काढलेत. धावसंख्या झालेली आहे ती 17. चेंडू जातोय हवेमध्ये. एक धाव वर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 18. आणि ते चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज आहेत ओमकार. दोन धावा पळून काढले तिथे. स्कोर झालाय 20.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येत आहेत ते महेश. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 20. 5 गडी बाद, धावा झाल्या आहेत 20. शेवटचं षटक. वाईटचा इशारा पंचांचा. शेवटचे षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळतील स्नेहल. आणि सुरेख शॉट ओमकार यांच्या बॅटने. चांगला प्रयत्न तिथे. रोहित आचार्य होते फिल्डर, पण शॉट पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे खेळून काढलेला आहे. पहिली धाव चोरली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा चोरून काढल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अशा रीतीने 3 धावा पळून काढल्यात महेश आणि ओमकार यांनी. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 30. दोन धावा चोरून काढल्या तिथे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 32. दोन धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे तिथे 34. आणि यॉर्कर लेनचा चेंडू पण 1 धावावर समाधान मानलेलं आहे. ओमकार आहेत स्ट्राईक वरती आता. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत स्नेहल. सामना करतील ओमकार. बघूया किती मोठा फटका लागतोय. आणि लोअर फुल टस अशी डिलिव्हरी. पहिला धाव चोरून घेतल्या. दुसरा धावाचा प्रयत्न आणि तिथे मनीष कोलेकर यांचा अप्रतिम असा थ्रो डायरेक्ट यष्टीच्या मागे आणि रनआउट झाले.
10 मिनिटाचा ब्रेक घ्या या मॅचसाठी. 10 मिनिटं तुम्ही एकदा
विनंती असेल. लवकरात लवकर किट प्रदान करा. चला आपण मॅच त्वरित सुरू करणार आहोत. याची नोंद करून घ्या. मॅगी 11 वर्सेस वक्रतुंड अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या 36 तर 37 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. स्नेहलच्या षटकामध्ये 16 धाबा आल्या आणि त्यामुळे या संपूर्ण मॅचचा जो रिदम आहे तो चेंज झाला. सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. एकीकडे आपल्याला अनंत वाघ उर्फ मॅगी आणि अनंत यांच्या जोडीला मनीष कोलेकर उर्फ पांड्या असे दोन मातब्बर खेळाडू इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट. मनीष कोलेकर म्हणजे फार मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचा मालिकावीरचा मानकरी हा खेळाडू ठरला होता. असा खेळाडू मनीष कोलेकर. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल अनंत वाघ ॲज अ आयकॉन. यो सातत्याने खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मला आठवतोय गत वर्षीची TDPL झाली. त्या TDPL मध्ये खाडी टीमचा आयकॉन मनीष कोलेकर होता आणि त्या समवेत मुरबाड संघाचा आयकॉन हा अनंत वाघ होता. अनंत वाघ उर्फ मॅगी स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन मनीष कोलेकर पांड्या आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. 37 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय आणि सलामीला हे दोन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन अनंत वाघ मॅगी. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन मनीष कोलेकर पांड्या. सामन्याला होती सुरुवात. पहिलं षटक घेऊन स्वप्नील पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळेल. सिंगल ऍड होईल.
धावफलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल शॉर्टआर्म पुल करण्यात आला आणि ज्यावरती 1 धाव जी मात्र अर्जित झाली. धावफलक 1 या आकड्यावरती 37 धावांचं लक्ष्य आणि 37 धावांचा पाठलाग करत असताना मॅगी 11 संघ आणि या मॅगी 11 संघामध्ये हे 2 खेळाडू आहेत जे 3 षटकांपर्यंत टिकले तर 37 तर आरामात बनतील. त्यामुळे करायचं काय स्वप्नीलला तर पहिल्या षटकामध्ये या दोघांपैकी एकाची विकेट फार महत्त्वाची आहे. दोघांचे विकेट आले तर ते इम्पॉर्टंट, ते फार मी म्हणेल या मॅचसाठी सुदृढ स्थिती बनेल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर हे 2 खेळाडू जे मैदानावरती करतात त्यांची विकेट घेणं इतकं सोपं नाही आहे. जबरदस्त खेळाडू मनीष कोलेकर उर्फ पांड्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूने अक्षरशः आपल्या नावाचा डंका पेटवलाय. स्विच हिट होता. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावफलक 2 या आकड्यावरती. पहिलाच बॉल मिस्टर 360 मनीष कोलेकर स्क्वेअर ऑफ द विकेट फार चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतो. ओळख आहे त्याची की तो स्क्वेअर ऑफ द विकेट. मागच्या साईडला देखील लॉंग लेग फाईन लेग या क्षेत्रामध्ये फार चांगलं स्ट्रोक एक्झिक्यूट करतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. बघता 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धावा झाल्यात कंप्लीट. धावफलक पाहायला मिळेल. पुढे सरसवत असताना 4 या आकड्यावरती 4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे षटक फार महत्त्वाचं आहे स्वप्नीलसाठी. या षटकामध्ये विकेट घेणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस डॉट बॉल आलाय. सातत्याने स्विच हिट अटेम्प्ट जरूर केले जात आहेत मात्र कुठेतरी थोडंसं फसत असताना आपल्याला मनीष कोलेकर पाहायला मिळतील. पांड्या ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचा आयकॉन म्हणून त्याची ओळख आहे. तसेच मालिकावीर ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचा देखील तो राहिलाय असा खेळाडू मनीष. ऑन साईडला आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 4 बॉलचा खेळ झालाय. धावफलक 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 षटकं हे दोघे जणू जरी टिकून राहिले तरी देखील या धावा चेज होतील असा हे दोन्ही खेळाडू आहेत मैदानावरती. मॅगी आणि त्यांच्या समवेत पांड्या. कोलटप्प्याचा बॉल बॉलर बॅकड्रॉप पाहायला मिळाली. मिड ऑफ मध्ये झाली मिस्टेक. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब लॉंग लेगला क्लिअर करत मनीषा बॅट मधून A1 क्वालिटीचा बॅक टू बॅक दुसरा 4 चौकार. सोमत 24 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल मध्ये 25 धाब्यांची आवश्यकता असेल आणि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर धीरज. धावसंख्या फलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळेल. ऑन साइडला वारे वा क्या बात है ये हुई ना बात. बॉल पाठवून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅगीच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड.
कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केला. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट. मॅगी एक अनुभवी खेळाडू आहे, त्याला माहिती आहे की कशा प्रकारची बॅटिंग केली पाहिजे. आम्ही सातत्याने उल्लेख करतो की अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं आणि मॅचच्या सिच्युएशननुसार तुम्हाला बॅटिंग करणं फार महत्त्वाचं असतं. मैदानावरती तेच करतोय. त्याला माहिती आहे की एक मोठा फटका आला आहे आणि इथे अजून एक जबरदस्त स्ट्रोक. मनीष कोलेकरचा तडाखा, बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या फलकावरती 25 पाहायला मिळतील. 25 ऑन द बोर्ड. का बॅटिंग करतोय मैदानावरती मनीष कोलेकर. मनीष कोलेकर म्हणजे पांड्या टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक नामचीन आणि नामवंत खेळाडू. त्याच्या समेत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अनंता वाघ, तो देखील नामचीन नामवंत खेळाडू आहे. आणि मी म्हटलं होतं की जर हे दोन खेळाडू टिकले तर 37 धावा 3 षटकांमध्येच बनतील. मैदानावरती जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते जी मात्र बॅटिंग. त्यामुळे या षटकामध्ये आता विकेट टेकिंग गोलंदाजी फार महत्वाची आहे. स्विच हिट अटेम्प्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 3 स्विच हिट अटेम्प्ट झालेत. मनीष यांच्या बॅटमधून एकही सक्सेसफुल नाही आहे. मात्र सर्व बॅट नाही, जबरदस्त बॅटिंग करत असताना मनीष कोल्हेकर त्यांचं विशेष कौतुक करूया. बॅटची एज थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक झाली, तोपर्यंत एकदा कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 26 या आकड्यावरती. 11 धाव्यांची गरज आहे. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 19, तर 19 बॉल आणि 11 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा मॅगीच्या बॅटमधून षटकार. आवश्यकता आहे. जिन जॉन संघाचे कॅप्टन, जिन जॉन संघाचे कॅप्टन. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. ऑन साइडला सिंगल आड होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल 33 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये देवा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूया देवाच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. खोलटप्प्याचा बॉल फक्त दिशा दाखवली. ही ओळख आहे अनंता वाघ मॅगी यांची. चांगल्या बॉलचा सन्मान करतात, खरा बॉलचा अपमान करतात. क्रिकेट असं खेळलं जातं आणि म्हणून मॅगी यांचं नाव फार आदराने घेतलं जातं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेस सामना झाला फिनिश, सामना जिंकलाय मॅगी 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम मॅगी 11. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत वक्रतुंड
पण मनीष कोलेकर यांना देणार आहोत, ज्यांच्या पाठमधून 24 धावा पाहायला मिळाल्या. आपण टॉस करतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना.